पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात मी माधुरी नवले आपले स्वागत करते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागातर्फे युवा स्पंदन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी 19 मार्च रोजी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले। यावेळी उद्योजिका सुहासिनी शहा, नाट्य कलावंत दिग्दर्शक श्रीपाद एरमाळकर, प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉक्टर केदारनाथ काळवणे, समन्वयक डॉक्टर विकास कडू यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या प्रसंगी डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, विद्यार्थ्यांमधील कलागुण हे अर्थार्जनपेक्षा जीवन जगण्याचे आणि मानसिक आधाराचे महत्त्वाचे साधन आहे। किंवा चित्रकला किंवा पथनाट्य यांना वाव कुठे मिळेल, तुमच्या सुप्त गुणांना पुढे आणण्यासाठी वाव कुठे मिळेल, तर हा एक मंच आहे। महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये अशा मंचावरती आल्यानंतर तुम्ही तुमचे जे कलागुण आहेत त्याचं प्रदर्शन इथं घडवू शकता। आणि आज आपण बघतो टीव्हीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप सारे रियालिटी शो आहेत। या रियालिटी शोमध्ये जाताना त्याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये हा मंच असू शकतो, तिथे तुम्हाला त्याचं प्रदर्शन करून तुमचं स्टेज डेअरिंग वाढवता येतं। त्यामुळे मला वाटते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कलागुणांना सुप्त वाव मिळावा, त्याचा वाढ व्हावी, या दृष्टीने सुद्धा विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा एक विभाग सरकारने जबरदस्त बंधनकारक केलेला आहे। आणि त्यामुळे त्या दृष्टीने महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थी विकास विभाग आहे। आणि विद्यार्थी विकास विभागाचं काम एकच आहे की विद्यार्थ्यांमध्ये रेग्युलर शिक्षणापेक्षा वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलागुणांना वाव देणं, त्यांना स्फूर्ती देणं आणि त्यातून कलाकार घडवणं किंवा त्यामधून त्यांचा विकास करणं, एवढंच या विभागाचं काम असतं। तसेच नाट्य कलावंत दिग्दर्शक हे म्हणाले, पोटाची भूक भागवण्यासाठी जसे अन्न लागते तसेच मन व मेंदूची भूक भागवण्यासाठी कला जपावी लागते। ही माणसाला जशी जगताना आपल्या पोटाची भूक भागवावी लागते, तसं आपल्याजवळ काहीतरी मेंदूची भूक भागवणारं एक साधन लागतं। आणि जो कलावंत कोणत्याही क्षेत्रातला असतो, मग तो संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला किंवा कुठल्याही क्षेत्रातला जो कलावंत असतो, तो एक आपल्याबरोबर एक घेऊन जगत असतो जाणीवा समाजाबद्दलच्या, आणि त्या जाणीवा व्यक्त तो आपल्या कलेतून करत असतो। त्यामुळे तुमच्याजवळ जी कला आहे ती फक्त या शिकत असताना मर्यादित न ठेवता, आपल्यासमोर शहा मॅडमचं उदाहरण आहे, आत्ता परिचय करून देताना सांगितलं की अजूनही त्या शिकतायत, नृत्य शिकतायत किंवा शास्त्रीय गायन शिकतायत। ही कला आपल्याला काही गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी मदत करते। कलाकार हा नेहमी समाजाचा जाणीवा घेऊन जगत असतो व आपली कला इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो। शिक्षणाबरोबरच कलाकार घडणे आवश्यक आहे। हीच विद्यार्थ्यांना यश अपयश पचवायला शिकवते आणि पुढे घेऊन जाते, असे प्रतिपादन उद्योजिका सुहासिनी शहा यांनी केले। आणि या 160 पैकी फक्त 10-20 शाळा सोलापूर शहरातल्या आहेत, बाकी सगळ्या शाळा या खेड्यातल्या आहेत। आणि या मुलांना या ई लर्निंगमधनं ते शिकतील, आपलं 10वी पर्यंत शिकतील, पण त्याच्या पलीकडे अजून काय देता येईल हा जेव्हा विचार आमच्या डोक्यात आला, तेव्हा आम्ही बैठक ॲट स्कूल असा एक उपक्रम घेतो की ज्याच्यात आम्ही जवळजवळ 10 शाळा आता पायलट म्हणून घेतो की जिथे वर्षातून 6 कॉन्सर्ट्स करतो, संगीत, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि वादन या तिन्हीची। आणि ही छोटी छोटी मुलं ज्यांना आयुष्यात कधी हे काही माहिती नाही, जे पहिल्यांदा बघतात आणि त्यातून त्यांना खूप काही वेगळं शिकायला मिळतं, त्यांना त्यातून एक रसिक मन तयार होतं आणि त्यांनी स्वतः त्यातले काही जण कदाचित पुढे येऊन शिकतील देखील या कला। त्याच्यानंतर आम्ही नाटक देखील शाळांमधल्या मुलांकडे घेऊन जातोय। गेली 2 वर्ष आम्ही मुंबईच्या गिल्लो रेपर्टॉयर थिएटर बरोबर नाटक नेतोय शाळांमध्ये। आणि पुन्हा ही खेड्यामधली मुलं ज्यांनी कधी आयुष्यात नाटक पाहिलं नाही, त्यांच्यासाठी हा खूप वेगळा अनुभव असतो आणि त्यात ते अगदी रंगून जातात आणि मग त्यातून कदाचित पुढचे कलावंत देखील घडतील। या कार्यक्रमाचे सर्वसाधारण विजेतेपद सामाजिक शास्त्र संकुल यांच्याकडे गेले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्राध्यापक ममता बोल्ली यांनी केले, तर डॉक्टर अंबादास भास्के यांनी आभार मानले.